सकाळचे साधारण 2 वाजत आले होते. विलासराव मुकादम आणि अलका मुकादम जरा घाबरलेले दिसत होते. कारण पोलीस स्टेशनचं तोंड आयुष्यात कधी न बघितल्याने दोघांच्याही अंगाला थरथर सुटली. नकळत अलका मुकादमांनी आपल्या नवऱ्याचा म्हणजे विलासरावांचा हात पकडला. तेही थरथरतच होते. पण आपली बायको अजून घाबरू नये म्हणून तिच्याकडे बघून विलासरावांनी तिला डोळ्यानेच धीर दिला. अजूनही हे दोघे पोलीस स्टेशनच्या गेटमध्येच उभे होते. त्याच वेळी कॉन्स्टेबल कदम आपल्या बाईकने आत शिरले. शिरताना त्यांचे सहज या दाम्पत्याकडे लक्ष गेले. हे दोघंही म्हातारे असून घाबरलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. काका काय झालं? कंप्लेंट लिहायची आहे का? हो, साचरतच विलासराव म्हणाले. अलका घाबरून कॉन्स्टेबल कदमकडे बघत होत्या. चला आत. हो, पण आम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचंय. विलासराव जरा दबकत बोलले. न जाणो हा शिपाई भडकला तर? आधी कंप्लेंट लिहा, मग मोठ्या साहेबांना भेटा. चालेल ना असं? हो चालेल. चला. कदम या दोघांना आत घेऊन गेले. दोघंही दबक्या पावलानेच आत शिरले. पांडे यांची कंप्लेंट लिहून घ्या. कदमने पांडेला सांगितलं आणि कदम साहेबांच्या केबिनमध्ये शिरला. कदम गेला त्या दिशेकडे विलासराव आणि अलका बघायला लागले. तेव्हा टेबलावर हाताने थापटत पांडेने विचारलं, ओ काका, कंप्लेंट लिहायची आहे ना? हो. सांगा, काय कंप्लेंट आहे? विलासराव आपली कंप्लेंट सांगू लागले. त्यांच्या एक एक वाक्याने पांडेच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. पांडेला कंप्लेंट लिहिणं अशक्य होतंय हे त्याच्या चेहऱ्याकडे बघून कळत होतं. कंप्लेंट लिहून झाल्यावर कंप्लेंट लिहून घेतली असं लिहून खाली स्वतःची सही केल्यावर पांडे सुन्न मनाने विलासराव आणि अलकाकडे बघायला लागला. त्याला या म्हाताऱ्या जोडप्याचं कसं सांत्वन करावं हे कळत नव्हतं. पांडे, लिहून घेतली का यांची कंप्लेंट? केबिन बाहेर आलेल्या कदमांचा आवाज ऐकून पांडे भानावर आला. हो साहेब, लिहून घेतली. कदम विलासरावांकडे वळून म्हणाले. चला, तुम्हाला मोठ्या साहेबांना भेटायचं आहे ना? हो. विलासराव खुर्चीवरून हळूच उठत म्हणाले. कदमांच्या पाठोपाठ विलासराव आणि अलका केबिनच्या दिशेने निघाले. केबिनमध्ये जाताना कदमांच्या हातात विलासरावांनी लिहिलेल्या कंप्लेंटचा कागद होता. पोलीस स्टेशनच्या हद्दीत न आलेल्या सामान्य माणसाचे पाय मनामनाची बेडी घातल्यानंतर जशी चाल असेल तशी चाल विलासराव आणि अलकाची होती. विलासराव आणि अलका हे तर 60च्या वर असलेलं वृद्ध जोडपं. त्यांचे पाय लटपटणारच. कदम आत केबिनमध्ये शिरले आणि काही न समजून विलासराव आणि अलका केबिन बाहेरच थबकले. आत शिरताच कदमांनी इन्स्पेक्टर देशपांडे यांना सॅल्यूट केला आणि म्हणाले, सर, बाहेर एक वृद्ध जोडपं आलं आहे. त्यांनी कंप्लेंट लिहिली आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. असं म्हणून कदमांनी हातातला कंप्लेंटचा कागद इन्स्पेक्टर देशपांडे समोर ठेवला. देशपांडे कंप्लेंट वाचू लागले. वाचता वाचता त्यांचाही चेहरा ताठरला. पूर्ण कंप्लेंट वाचल्यावर ते स्वतःशीच बडबडले. किती निष्ठुर आहेत या मुली. ज्यांनी जन्म दिला, वाढवलं, त्यांच्याशी इतक्या क्रूरपणे वागावं. सर, बोलावू का त्यांना आत? कदमांच्या प्रश्नाने देशपांडेच्या डोक्यात चाललेले विचारांची साखळीत खुंटली. हो, बोलवा. कदम केबिन बाहेर आले. चला आत. कदम केबिन बाहेर येत विलासरावांना म्हणाले. विलासराव आणि अलका हळूहळू केबिनमध्ये गेले. देशपांडेंनी समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवून त्यांना दोघांना बसायला सांगितलं. जरा वेळ विलासराव आणि अलका काहीच न बोलता देशपांड्यांकडे बघत बसले. त्यांच्या मनाचा उडालेला गोंधळ देशपांड्यांनी ओळखला. दोघांच्या चेहऱ्यावरची वेदना त्यांनी जाणली. शेवटी त्यांनीच बोलायला सुरुवात केली. मिस्टर मुकादम, तुमची कंप्लेंट मी वाचली. जे घडलं ते वाचून मलाही धक्का बसला. मला सांगा, हे घडलं तेव्हा तुम्ही घरात नव्हते? नाही. हे बोलताना विलासरावांचा आवाज थरथरला. तुम्ही कुठे गेला होता?
मी बँकेत गेलो होतो. बँकेत खूप गर्दी असल्याने माझा नंबर यायला वेळ लागला. तुम्ही किती वाजेपर्यंत घरी आलात? मला दुपारचा 1 वाजला. तुम्ही घरून सकाळी बँकेत जायला निघालात, तेव्हापासून आत्तापर्यंत काय काय घडलं ते आठवून सांगा. छोटीशी गोष्ट सुद्धा आमच्या कामाची असते. तुम्ही घाबरू नका. सावकाश सगळं सांगा. बोलता बोलताच देशपांडे यांनी त्यांच्या टेबलवर झाकलेल्या पाण्याचा ग्लासवरचं झाकण काढून विलासरावांसमोर केला. विलासराव लगेच खटखट पाणी प्यायले. त्यांनी ज्या घाईघाईने पाणी प्यायले त्यावरून देशपांडेंना त्यांच्या मनाची अस्वस्थता कळली. अलकाची मनस्थिती काही फार वेगळी नव्हती. देशपांडे आणि केबिनमध्ये असलेले कदम दोघेही विलासराव आणि अलकाचं निरीक्षण करत होते. पाणी संपून ग्लास टेबलवर ठेवत विलासरावांनी बोलायला सुरुवात केली. साहेब, मी सकाळचा नाश्ता करून बरोबर 9 वाजता बँकेत जायला घराबाहेर पडलो. बँकेत आज गर्दी असणार होती कारण पुढील 2-3 दिवस बँकेला सुट्टी असणार होती. मी घराजवळ असलेल्या ऑटो स्टँड जवळून रिक्षा घेतली आणि बरोबर 10 वाजून 40 मिनिटात बँकेत पोहोचलो. माझ्या आधीच बँकेत गर्दी झालेली होती. मी रांगेत उभा राहिलो. पैसे काढण्याची स्लिप भरून टोकन घेऊन बाजूला उभा राहिलो तेव्हा घड्याळात 11 वाजले होते. अर्धा पाऊण तास असंच गेला. मी उगीचच इकडे तिकडे बघत बसलो होतो. जवळपास 11:45ला माझा नंबर लागला. मी टोकन देऊन पैसे घेतले तेव्हा 12 वाजले होते. मी बँकेबाहेर येऊन रिक्षा केली. जवळपास 1 वाजण्याच्या वेळेस मी घरी आलो तर अलकाने रडतच दार उघडलं. मला काही कळेना ही का रडते. मी काही विचारण्याआधीच हिने मला घडलेली सगळी घटना सांगितली. एवढं एका दमात बोलून विलासराव गप्प बसले. मिस्टर मुकादम, तुम्ही घटना सांगताना प्रत्येक वेळी घड्याळात किती वाजले होते हे कसं सांगितलं? देशपांडेंनी विचारलं. साहेब, मला बँकेत किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं की किती वेळात आपलं काम झालं हे बघण्याची मला जुनी सवय आहे. इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी शिकलो की कोणत्याही ऑफिसमध्ये किंवा दवाखान्यात सुद्धा शांत राहायचं जेवढा वेळ इथे द्यावा लागणार आहे तो लागणारच आहे. तेव्हा ओरडून उपयोग नाही. अरे वा, हा तुमचा अनुभव मोलाचा आहे. तुम्ही कुठे काम करत होता? मी शासकीय महाविद्यालयात लेक्चरर होतो. मिस्टर मोकादा, आम्ही तुमची FIR लिहून घेतली आहे. आधी तुमच्या मिसेसची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. इतक्या लवकर एड्स होईल माझ्या बायकोला? विलासरावांनी घाबरून विचारलं. तुम्ही घाबरू नका. ही आमची प्रोसिजर आहे. कदम, हवालदार दाबकेंना यांच्याबरोबर दवाखान्यात पाठवा. देशपांडे म्हणाले. हो सर. मिस्टर मुकादम, चला, कदम विलासरावांना म्हणाले. विलासराव आणि अलका खुर्चीवरून उठून केबिन बाहेर जाऊ लागले. दोघांची चाल फारच हळू होती. देशपांडेंना दोघांची चाल बघून गलबलून आलं. शेवटी तेही माणूसच. पोलिसी पेशामुळे साधारण माणसापेक्षा टणक होते एवढंच. अलकाची चाल थकली होती, पण मनात मात्र सकाळी झालेल्या दोघांमधलं संभाषण आठवलं. ते तिच्यासाठी संजीवनी गुटीसारखं होतं, म्हणून ती चालत होती. हळूहळू चालत अलका विलासरावांच्या मागोमाग पोलीस जीपमध्ये बसली. जीपमध्ये हवालदार दाबके पण होते. दाबके या दोघांना अलकाच्या वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन चालले होते. जीप चालू झाली तसं अलकाच्या मनात सकाळचा प्रसंग झरझर एखाद्या चलचित्राप्रमाणे उमटू लागला. सकाळची वेळ होती. अलकाताई आपल्या वयानुसार हळूहळू कामं आटोपत होत्या. बँकेतील काम करण्यासाठी विलासराव नाश्ता करून मगाशीच घरातून बाहेर पडले. विलासरावांना अलकाताई शक्यतो उपाशीपोटी बाहेर जाऊ देत नसत. मागचं थोडं काम आवरताना अलकाला मगाशी घडलेला प्रसंग आठवला आणि ती स्वतःशीच लाजली. अलका, अगं मी नाक्यावर पोहे खाईन. कशाला तडतड करतेस? आधीच गुडघेदुखीमुळे तू त्रासली आहेस. तू आराम कर. प्रत्येक वेळी का वाद घालता हो? करू दे मला पोहे. तेवढीच हळूहळू का होईना शरीराची हालचाल होते. अगं इतकी वर्ष केलंस, आता कर आराम. आपल्या दोघांचं जेवण म्हणजे भातुकली असते.
ती करतानाही दमतेच म्हणून म्हटलं, आता मी स्मिताला पूर्ण स्वयंपाकासाठी लावणार आहे. मी तुला कधीच म्हणतोय, बस कर आता ही तुझी स्वतःच्या शरीराची चाललेली झटापट. आयुष्यभर केली तडतड. तेव्हा तुझं वय लहान होतं. आता नको हा भलताच हट्टहास करू. विलासरावांचा आवाज काळजीने भरला होता. पोह्यांची प्लेट टेबलवर ठेवत अलका म्हणाली, आता पोहे गरम आहेत तोवर खाऊन घ्या. मग मला लेक्चर द्या. अलका, नको असं दुर्लक्ष करू माझ्या बोलण्याकडे. थांब, संध्याकाळी स्मिताला येऊ दे. मीच तिच्याशी बोलतो. खुर्चीवर बसत विलासराव म्हणाले, अगं तूही घे ना गरम पोहे. चल एक प्लेट घे आणि ये माझ्या बरोबर खायला. बस. माझं खाणं संपेपर्यंत माझी काळजी करतेस. तुझं काय? चल ये. विलासरावांनी हात धरून अलकाला खुर्चीत बसवू लागले. थांबा हो, प्लेट घेऊ द्या. विलासरावांच्या हातातून हात सोडवत अलका म्हणाली. अलकाला आपल्याबरोबर पोहे खाण्यासाठी विलासरावांनी जबरदस्तीने बसवलं. अलका जशी खुर्चीवर बसली तसं विलासरावांनी चमच्यात पोहे घेऊन तो चमचा अलकासमोर धरला. भाजीत भाजी मेथीची, अलका माझ्या प्रीतीची. एवढं बोलून मोठ्याने हसले. इश्य, काहीतरीच तुमचं. एवढं बोलून अलका लाजली. अगं घास घे, उखाणा घेतला आहे मी. विलासरावांनी असं म्हणताच अलकाने चमच्यातील पोहे खाल्ले. दारावरची बेल वाजली तशी अलका भानावर आली. तिच्या मुली ऋतूच्या आणि अक्षताला बघून अलकाला पूर्वीसारखा आनंद झाला नाही. कारण त्या आल्या की इस्टेटीवरून अलका आणि विलासराव यांच्याशी भांडायच्या. अलका काही बोलणार तोच. अक्षता, पकड हिला घट्ट. अलकाची मोठी मुलगी ऋतुजा म्हणाली. अक्षताने अलकाला घट्ट पकडलं. काय करताय तुम्ही? अलकाने घाबरून विचारलं. अक्षताने अलकाला एवढं घट्ट पकडून ठेवलं होतं की अलकाला ते सहन होत नव्हतं. तुझा मांस जिरवतो आहे. ऋतुजाने अलकाचा चेहरा हातात धरून तिच्या 4-5 मुस्काटीत मारल्या. अगं ऋतुजा, हे काय करते? मला मारते? आईला? हे केव्हाच करायला पाहिजे होतं. तुला आमची काळजी नाही. तुम्ही दोघं म्हातारे काय आपल्या उरावर इस्टेट घेऊन जाणार आहात का? ऋतुजाने बोलता बोलता बॅगमधून सिरीज काढली. हे कसलं इंजेक्शन देतेस? अलकाने घाबरून विचारलं. महाभयंकर इंजेक्शन आहे. या सिरिंजमध्ये एड्स झालेल्या माणसाचं रक्त आहे. तुमचा माज उतरविण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. असं म्हणून ऋतुजा आणि अक्षता भयंकर विकट हसू लागल्या. हसता हसता ऋतुजाने ती रक्ताने भरलेली सिरीज अलकाच्या दंडात टोचली. त्यांचं ते हसणं आणि भयंकर क्रूर चेहरा बघून अलकाच्या मनाचा भीतीने थरकाप उडाला. म्हातारे, आता कशी तुमची इस्टेट आम्हाला देत नाही तेच बघते. अक्षता अलकाचा चेहरा आपल्या हाताने जोरात आवळत म्हणाली. हा, अगं सोड ग, खूप दुखतंय. दुखतं ना? मग कशाला तुम्ही दोघं आम्हाला राग येईल असं वागता? का तुमची इस्टेट आमच्या नावावर करून देत नाही? ऋतुजा म्हणाली. किती दिवस जगणार आहे तुम्ही आता? अक्षताने हे म्हणताच अलकाचा चेहरा आपल्या हाताने अजून आवळला. तशी अलका कळवळली. नका ग असं वागू. हे असं वागायला तुम्हीच भाग पाडलंय. शहाण्यासारखं वागला असता तर हे आम्हाला करावंच लागलं नसतं. ऋतुजा ओरडून बोलली. आमच्या नंतर तुमचंच आहे सगळं. नंतर काय उपयोग? आम्हाला आत्ता गरज आहे. अक्षताने जाता जाता पुन्हा अलकाचा चेहरा आवळला आणि म्हणाली, बाबा घरी नाही म्हणून सुटले. त्यांना पण हे भयंकर इंजेक्शन देणार होतो. विकट हास्य करत अक्षराने आपल्या हातातील दुसरी रक्ताने भरलेली सिरीज अलकाच्या डोळ्यासमोर नेऊन नाचवली. त्या दोघी गेल्यावर अलका धडपडत उठली आणि तिने घराचं दार लावलं. हताशपणे ती पलंगावर बसली. विलासरावांची वाट बघत रडत होती. थोड्या वेळाने दार वाजलं. तो आवाज ऐकल्यावर अलका भीतीने शहारली. तिला वाटलं पुन्हा आपल्या मुली आल्या. अलकाने दार उघडलं नाही तेव्हा पुन्हा दार वाजून बाहेर विलासरावांनी हाक मारली.
अलके, अगं दार उघड. झोपलीस का? विलासरावांचा आवाज ऐकताच अलका धडपडून उठली आणि तिने दार उघडलं. दारात विलासराव दिसताच त्यांना मिठी मारून अलका ओक्साबोक्शी रडू लागली. विलासरावांना काही कळेना. त्यांनी हळूच तिला बाजूला करून पलंगावर बसवलं आणि विचारलं, अलका, अगं काय झालं? कशाला रडतेस? अलकाच्या रडण्याचा उमाळा शांत व्हायची विलासरावांनी वाट बघितली. जरा वेळाने अलकाने विलासराव बँकेत गेल्यावर काय घडलं ते सविस्तर सांगितलं. ते ऐकताच विलासराव मनोमन हादरले. क्षणभराने मनाशी काहीतरी ठरवून विलासराव अलकाला म्हणाले, चल, जशी असशील तशी चल. कुठे जायचं? पोलीस ठाण्यात. का? आपल्या मुलींनी गुन्हा केला आहे त्याची फिर्याद करायला. उठ, वेळ घालू नकोस. विलासराव अलकाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये निघाले. अलका, दवाखाना आला. चल उतर. विलासरावांच्या आवाजाने अलका भानावर आली. पोलीस जीप दवाखान्यासमोर उभी होती. अलका थकलेल्या पावलांनी जीपमधून खाली उतरली. विलासराव आणि अलका हळूहळू चालत दवाखान्यात शिरले. डॉक्टरांना इन्स्पेक्टर देशपांडेंनी विलासराव आणि अलका यांची केस सविस्तर सांगितली होती. त्यामुळे विलासराव दवाखान्यात पोहोचल्यावर डॉक्टरांच्या केबिनमध्ये दोघं शिरताच डॉक्टर म्हणाले, विलासराव, बसा. मला तुमच्या मिसेस बरोबर काय घडलं आहे हे कळलंय. तुमच्या बायकोला जबरदस्तीने HIV असलेल्याचे रक्त दिलं गेलं आहे. त्यामुळे आम्हाला तिची तत्काळ HIV चाचणी करावी लागेल. डॉक्टर, यामध्ये कोणता इलाज आहे? आम्ही आता काय करू शकतो? हो विलासराव, सुदैवाने तुम्ही लवकर आलात. 72 तासांच्या आत HIV प्रोफिलॅक्टिक थेरपी सुरू केल्यास संसर्ग टाळण्याची चांगली शक्यता असते. आजच त्यांना एड्स बाधित रक्त दिला आहे. त्यामुळे आम्ही तातडीने औषधोपचार सुरू करू. डॉक्टर, या उपचारानंतर तिच्या आरोग्यावर काही परिणाम होईल का? विलासरावांनी घाबरत विचारलं. अलका तर पार दुःखाच्या दरीत कोसळली होती. या औषधांमुळे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात, जसे की थकवा, उलट्या, डोकेदुखी वगैरे. परंतु हे साईड इफेक्ट्स तात्पुरते असतात. दरम्यान तिची नियमित तपासणी करावी लागेल. डॉक्टर, कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही या परिस्थितीत काय करावे? आम्ही दोघेही फार घाबरलो आहे. असं काही आमच्या बाबतीत घडेल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. ध्येय ठेवा विलासराव. तुम्हा दोघांच्या मनस्थितीची मला कल्पना आहे. आम्ही तुम्हाला संपूर्ण उपचाराच्या प्रक्रियेची माहिती देऊ. आम्ही वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ. तुम्ही तुमच्या मिसेस स्वस्थ आणि तणावमुक्त कशा राहतील याची काळजी घ्या. यामध्ये मनाची ताकद खूप महत्वाची आहे. ठीक आहे डॉक्टर, तुम्ही सांगाल तसं करू. डॉक्टर सिस्टरला हाक मारतात आणि सांगतात, यांना घेऊन जा आणि आपल्या तपासणीची तयारी करा. तोपर्यंत मी येतो. सिस्टर अलकाला घेऊन तपासणीच्या खोलीत जाते. इकडे विलासराव दवाखान्यातील बेंचवर उद्विग्न होऊन बसलेले असतात. त्यांना काय करावे कळत नाही. ज्या मुलींना आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवले, जपले, त्यांनी पैशासाठी असं करावं, इतक्या नीच पातळीवर जावं, हेच विलासरावांना पटत नव्हतं. इतक्या खालच्या थरावर आपल्या मुलींची बुद्धी कशी गेली? यांना सुशिक्षित म्हणावं की अडाणी? एखादा अडाणी तरी बरा अशी म्हणण्याची वेळ आली. विलासरावांना काही कळत नव्हतं. त्यांच्या कपाळावर घाम साचलेला होता. त्यांना श्वास घ्यायला जड जात होतं. त्यांच्या मनातून अस्वस्थ वाटत होतं. कारण ज्या रोगाला सगळे इतके घाबरतात, त्याचा प्रादुर्भाव जर आपल्या बायकोच्या शरीरात झाला तर काय करायचं? तिने कसं जगायचं आणि तिला आपण सांभाळायचं कसं? विलासरावांच्या मनात प्रश्नांचा भला मोठा अजगर त्यांना गिळायचा प्रयत्न करत होत्या. विलासरावांनी पोलीस इन्स्पेक्टर देशपांडेंना फोन केला. साहेब, माझ्या मिसेसची तपासणी सुरू झाली आहे. आता पुढे काय करायचं? तुम्ही FIR नोंदवली आहे मुलींवर आता. डॉक्टरांचा रिपोर्ट आला की आपण तुमच्या मुलींवर कारवाई करू. नेमकं काय करायचं? विलासरावांनी विचारलं. हे बघा,
जर अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने HIV असलेल्या व्यक्तीचं रक्त दिलं गेलं, तर हे एक गंभीर वैद्यकीय आणि कायदेशीर प्रकरण आहे. यामध्ये भारतीय दंड संहिता आणि अन्य कायद्यांचे कलम लागू शकतात. जसे की खुनाचा प्रयत्न करणे, एखाद्या व्यक्तीला धोका निर्माण करणे आणि गुन्हेगारी हेतूने शारीरिक हानी करणे. तपासानुसार जे कळेल त्यानंतर मग खुनाचा प्रयत्न कलम 307, IPC इतर शारीरिक इजा कलम 324, IPC आणि इतर संबंधित कलमांतर्गत आपण तुमच्या मुलींवर गुन्हा नोंदवू शकतो. हे कधी करायचं? विलासरावांनी विचारलं. डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यावर आपल्याला पुढची कारवाई करता येईल. तुम्ही निर्धास्त राहा. तुम्ही नक्की तुमच्या मुलींवर कारवाई करायला तयार आहात ना? की ऐनवेळी कच खाल आणि नाही म्हणाल? नाही, आम्ही कारवाई करायला तयार आहोत. आम्ही दोन्ही मुलींचे पालन-पोषण इतक्या व्यवस्थित केलं आणि त्याचे हे फळ मिळालं. इन्स्पेक्टर साहेब, आमच्या प्रेमाचा, ममतेचा त्यांनी अपमान केला आहे. आम्ही बचत करून काटकसरीने संसार केला, पण मुलींना काही कमी पडू दिलं नाही. आमच्याजवळ जी संपत्ती आहे ती आम्ही असताना त्यांच्या भविष्यासाठी का खर्च करायची? आमचं म्हातारपण आहे. आमच्यानंतर त्यांचंच होणार आहे सगळं. साहेब, जी काही रीतसर कारवाई करावी लागेल ती आम्ही करू. एवढं बोलताना विलासरावांना दम लागला. अलकाची तपासणी सुरू असताना तिच्या मनात काहूर माजलं होतं. इतकी कोत्या मनावृत्तीच्या आपल्या मुली आहेत, की नवऱ्याच्या सांगण्यावरून त्या तशा वागल्या. काहीच कळत नाही. नवरे म्हणाले म्हणून या दोघींनी आपलं स्वत्व का सोडावं? ठणकावून सांगता आलं नाही नवऱ्यांना. कितीतरी वेळ अलका विचारात बुडाली होती. डॉक्टरांनी अलकाला सगळ्या तपासण्या झाल्या असं सांगितलं. ती थकल्या पावलांनी खोली बाहेर आली. बेंचवर विलासराव गंभीर चेहऱ्याने बसले होते. त्यांचा चेहरा बघून अलकाचं काळीज गलबललं. ती हळूहळू त्यांच्या जवळ गेली. अहो, माझं झालं. घरी चालताना? हो, चल जाऊ. विलासराव हळूच उठले. दोघं दवाखान्याबाहेर पडले. हे बघ अलका, आपण आपल्या मुलींवर कायदेशीर कारवाई करायची आहे. मध्येच तुझं मुलींवरचं प्रेम उफाळू देऊ नको. अलका काहीच बोलत नाही. कळतंय ना? तुझ्या मातृत्वाचा आपल्या मुलींनी अपमान केला आहे. त्याला माफी नाही. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मी आता मृत्यूपत्र बदलणार आहे. म्हणजे? अलकाने काहींना समजून विचारलं. मी आता आपल्यानंतर आपली संपत्ती या मुलींना देणार नाही. मी एका चांगल्या संस्थेचा शोध घेऊन त्यांना खटल्याचा खर्च बघून उरतील ते पैसे संस्थेला आणि आपलं घर दान देणार आहे. आपल्यापैकी जो शेवटी राहील त्याने सरळ चांगल्या केअरटेकर संस्थेत जायचं. कळलं का? या आपल्या मुली नाही, हे तू मनाला बजावून सांग. कळलं? अलकाने नुसती मान हलवली. तेवढ्यात एक रिक्षा तिथे आली. दोघं त्यात बसून आपापल्या स्वतंत्र विचाररथात बसून घरी निघाले. समाप्त. लेखिका मीनाक्षी वैद्य. धन्यवाद.